नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. आम्ही चाललो होतो अल्जादा पार्कला मुलांना घेऊन. माझे मिस्टर घरी होते, सो त्यामुळे गार्गी खूप खुश होती कारण तिला फायनली दुपारचं खेळायला घेऊन जाणार होतो आणि संध्याकाळी तिचा क्लास होता, सो रिटर्न यायचं होतं. आणि मी सकाळचं काम आवरून सकाळी लवकर निघाले होते, म्हणजे 11-12च्या सुमारासच आम्ही निघालो होतो. कारण काय होतं की संध्याकाळी जाऊ म्हटलं की गाऊचा क्लासेस वगैरे असतात, कोणता ना कोणता क्लास रोज असतो, सो त्यामुळे आम्हाला जमत नाही. तर मग मी म्हटलं की दुपारी जाऊन संध्याकाळपर्यंत रिटर्न येऊ. आणि पावसामुळे रस्त्यावरती पाणी साठलेलं होतं, तर ते अजून कमी झालं नव्हतं. त्यामुळे काय होतं की गाडी खराब होते खूप. आणि आम्ही पार्कला चाललो होतो, तर पार्कला जाण्यासाठी स्नॅक वगैरे सगळे पॅक करून चालवले होते मी. आणि पहिल्यांदाच चाललो होतो आम्ही अल्जादा पार्कला, परंतु आतमध्ये गेल्यावरती आम्ही बराच वेळ तिथे खेळलो. छोटं आहे पार्क, परंतु मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही आहे, सो त्यामुळे तिथे आमचा टाईमपास झाला मुलांसोबत फिरण्यामध्ये, रील्स वगैरे बनवण्यामध्ये. आणि राघव खूप एक्सायटेड होता. तर राघवने गाऊची जी बॅग आहे पाठीला अडकवलेली, ती बॅग गाऊची आहे. त्याला ती मोठी होते, परंतु त्याला गाऊसारखी बॅग अडकून जायचं होतं, कारण गाऊ ट्युशनला वगैरे जाते, क्लासला वगैरे जाते. तर ती अशा प्रकारे बॅग अडकून जाते स्कूलला वगैरे जाताना. तर त्यालाही खूप म्हणजे इच्छा होती बॅग अडकून जायची, तर सो ती मोठी होत होती तरीही तो पाठीला अडकून चालला होता. आणि मी घरनं येताना कॉर्न आणले होते बॉईल करून सॉल्ट वगैरे घालून, तर तेच आम्ही गेल्या गेल्या खाल्ले. कारण ऑलमोस्ट मी आता बाहेर जाताना कॉर्न घेतेच सोबत, कारण गरम गरम राहतात आणि म्हणजे गेल्या गेल्या खाल्ले की गरम गरमच असतात. घरातनं घेऊन जातो आपण तर. आणि राघवही आवडीने खातो, गाऊलाही आवडतात, आम्हाला सगळ्यांनाच आवडतात, सो मी ठेवते बाहेर जाताना. आणि त्यानंतर मुलांना पुन्हा स्नॅक वगैरे ते देखील भरायला लागतात बॅगेमध्ये. तर बाहेर जाताना हे सगळे आयटम मी सोबत घेऊन जाते. माझी एक बास्केट ठरलेली आहे पिंक कलरची. त्याला पण ये ना त्याच्यावर. हा, त्याला याच्यातून जायचंय. राघव कुठून आला, दाखव. ये इकडं. ये ना. या, व्हेरी गुड. व्हेरी गुड. सी पाणी पाणी बघ कसं पडतंय. पडतंय का रे. इथं ऊन लागतंय ना, उन्हात नाही खेळायचं त्याला. इकडे हे बघ, याच्यावर बाळ काढायचं. नाईस. ते काय घोडा आहे का. गरम आहे खाली, ते तापले. भाजला डायपर आहे ना. हे नाही तापलं कारण ते काळ आहे ना.
बसा पडत ओके ओके मला स्लाइड करा मग. छोटे छोटा स्लाइड खेळायचं, मोठा स्लाइड खेळायला जायचं त्याला. पाण्यात भिजायचंय का राग? काय रे, पाणी येतंय? नको, चल, शूज ओले होतील तुझे. चला बाय कर, पाण्याला बाय कर. व्हेरी गुड. चला, गेलं, आलं, परत आलं. चला बाय करा आणि चला. व्हेरी गुड. चला हळू हळू. आणि बोलता बोलता नवीन वर्ष येणार आहे. म्हणजे हे 2025 कधी संपलं समजलंच नाही. आणि राघवही आता नेक्स्ट मंथमध्ये 2 वर्षाचा होईल. आणि बघता बघता मोठा झाला. एवढूसा होता, आम्ही 2.5 महिन्याचा होता तेव्हा त्याला इंडियावरून घेऊन आलो होतो. आणि त्याच्यासोबत माझे सासूबाई आल्या होत्या, मम्मी पप्पा. खूप साऱ्या आठवणी होत्या. आम्ही घरही चेंज केलं. तर एकदम असे बोलता बोलता दिवस निघून गेले. आणि 2026मध्ये आपण एंट्री करणार आहोत. खरंच खूप असं फास्ट दिवस गेल्यासारखं वाटते, कारण राघव एकदम पटपट मोठा झाला. आता तो 2 वर्षाचा होईल, विश्वासच बसत नाही. अजूनही तो छोटासा राघव आठवतो. ती गाऊही खूप छोटी होती, तीही आठवते. मुलं एकदम पटपट मोठी होतात, लक्षात येत नाही आपल्या, आणि दिवस भरभर जात राहतात. चला राघव, लेट्स गो होम. स्लाइड करू ये. नाही नाही, चला. नाही हे खेळायचं आपलं. ये खाली, ये इकडून खेळ. चला घरी जायचं. चला चला चला, आता जायचं. ओके, तुला कळतंय, त्याला नाही ना कळत. 1 किंवा 2च, अजून इथंच राहायचंय त्याला. चला राघव, लेट्स गो होम. चल बाय बाय करा. इकडून आणा त्याला, इकडे एक स्लाइड करून आण. इकडच्या स्लाइड वर आहे, तिकडच्या स्लाइड वर पाठव त्याला. पार्कला जायचं. तो येणारच नाही खाली. नाही नाही, नाही जायचं घरी. घरी नाही जायचं. नाही नाही नाही, नाही जायचं. नाही य य नाही, तिकडं पण जाऊ आपण आता. चला तिकडं जाऊ, स्लाइड वर जाऊ ना. चला, ते ठेव म्हणतोय मला, बॅग ठेव तिकडे ठेवू. ओके, जाते मी, बाय. तुम्ही नका जाऊ. चल दीदी, दीदी चल. दीदी आली, दीदी. चला चला, घरी जायचं आपल्या. ओ नाही, अजून खेळायचंय, अजून खेळायचंय. फ्रेंड्स भेटले होते तुला इथं, मग ते गेले आता. मग तू का नाही खेळत त्यांच्यासोबत? खेळत होती. आणि यानंतर आम्ही आलो होतो नेस्टोला, कारण आम्हाला घ्यायचे होते फिश. तर आम्ही 2-3 प्रकारचे फिश घेतले होते. एक सेल्मन घेतला होता, एक बांगडा घेतला होता, आणि कोळंबी देखील घेतली होती. तर भूक देखील लागली होती, सो आम्ही अदिलला देखील गेलो होतो. तर अदिलमधून मी पीनट चिक्की घेतली होती. आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर संध्याकाळ झाली होती, ऑलमोस्ट 5-6चा सुमार होता. गावचा क्लास चालू होणार होता गेल्या गेल्या, सो आम्ही पटपट घरी जायला निघालो होतो.
इकडे माझे मिस्टर मला हेल्प करत होते फिश क्लिनिंग करण्यामध्ये. मला बांगडा वगैरे ते क्लीन नाही करता येत, मोठं असतो त्यामुळे. सो मी त्यांना सांगितलं होतं आणि मला काही एवढा खास आवडत नाही असा. मला फक्त सॅल्मन जास्त आवडतो. अदरवाईज दुसरे फिश नॉर्मल म्हणजे ठीक आहे मी खाऊ शकते, परंतु एवढं काही आवडत नाही जास्त. परंतु सॅल्मन माझा फेवरेट मासा आहे. सो मी बऱ्याचदा आणते, परंतु ते काय होतं की कधी कधी अर्धा दिला तर तो संपतो, परंतु मोठा असेल तर तो पटकन संपत नाही. कारण बाकीचेही आयटम असतात, मला जास्त आवडतं परंतु बाकीच्यांना सगळ्यांना बोर झाला सॅल्मन खाऊन. सो त्यामुळे संपत नाही. त्यामुळे मग मी ट्राय करते की छोटा आणेन, परंतु छोटा नॉर्मली मला भेटत नाही, मोठाच असतो. कधी अर्धा असेल तर मग मी अर्धा घेऊन येते, कारण ते देत नाहीत, एक पूर्ण घ्यायला लागतो घेतला की. त्यामुळे आणि बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करेल परंतु राहून गेलं. मी चहामध्ये सध्या स्टिविया यूज करते. माझ्यासाठी फक्त माझ्या मिस्टरांना गुळाचा चहा लागतो, सो मी त्यांना गुळाचा बनवते आणि माझ्यासाठी मी स्टिविया यूज करते. सो सध्या वेट लॉसवर आहे त्यामुळे मग मी स्टिविया स्टार्ट केलं. अदरवाईज मीही गुळाचा चहा घेते. मला गुळाच्या चहाची टेस्ट एवढी आवडते, कारण आता सवय झाली आहे, बऱ्याच दिवसापासून आम्ही गुळाचा चहा घेतो. परंतु मी म्हटलं की थोडे दिवस स्टिविया यूज करेल आणि त्यानंतर पुन्हा गुळाचा स्टार्ट करेल. आणि भरपूर जण मला विचारतात की तुझं वजन किती कमी झालं. तर मला आता 85-86 डेज चालू आहे माझा. तर माझं ऑलमोस्ट आत्तापर्यंत 7 ते 8 kg वजन कमी झालं आहे. आणि मी आता सध्या मेंटेनन्सवर आहे. मी एक लाईफस्टाईल मेंटेन करण्याचं ट्राय करते. सकाळी मॉर्निंग वॉकला जाते. जर मॉर्निंग वॉकला मला जमलं नाही जायला तर मग मी घरीच एक्सरसाइज करते राघव झोपला की. परंतु मी दोन्हींपैकी एक ट्राय करते करण्याचा. आणि जेव्हाही सुट्टी असेल तेव्हा बाहेर वगैरे फिरायला जातो तर वेळ भेटत नाही त्यातूनही मी ट्राय करते की मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन येईल आणि त्यानंतर दिवसभराची माझी कामं चालू राहतील. तर मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल. आणि जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत मी बरेचसे मी ज्या ट्रिक यूज करून माझं वजन कमी केलेलं आहे. आणि ऑलमोस्ट मी उपाशी कधीच राहिले नाही. मी नेहमीच जेवण वगैरे भरपूर केलं आहे. आणि हे सगळं करूनसुद्धा मी 7 ते 8 kg आत्तापर्यंत लूज केलं आहे. अजूनही माझे 15 दिवस आहेत. मी ट्राय करते त्यामध्ये अजून 2 किलो लूज करण्याचा. परंतु जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. आणि आमच्याकडे इथे फिशमध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडी आहेत. मला खायचं होतं सॅल्मन, गाऊला खायचे होते प्रॉन्स आणि माझ्या मिस्टरांना खायचा होता बांगडा. सो मी प्रत्येकासाठी वेगवेगळा फिश फ्राय केला होता. आणि शक्यतो काय होतं की असं नेहमी होतं, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, परंतु मग आपण का कॉम्प्रोमाइज करायचं. आणि तसंही सॅल्मन करायला जास्त वेळ लागत नाही, फक्त मॅरिनेट करून ठेवायचं आणि फ्राय करायचं. सो मी माझी आवड साईड बाय साईड जोपासत असते की मला हा फिश खायचा आहे तर तोच खायचा आहे. आणि वेट लॉससाठी देखील सॅल्मन खूप हेल्दी आहे. त्याला ऑइल वगैरे टाकायची गरज लागत नाही फ्राय करताना. एक बारीक गॅसवरती तुम्ही जरा वेळ फ्राय केलं की त्याचं आतमधून ऑइल सुटायला लागतं. सो त्यामुळे मी मोस्टली सॅल्मनच खाते वेट लॉसवरती असली की.
तर अशा प्रकारे आमचं जेवण तयार होतं संध्याकाळचं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि राईस देखील बनवला होता बरं का.